नमस्कार, अश्विनी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज अश्विनी करत आहे ऑर्डरचं लोणचं आहे, कैरीचं ऑर्डरचं लोणचं। पण त्यासाठी कैरी कुठली वापरायची हे तुमच्यापर्यंत मला पोचवायचं आहे, म्हणून हा व्हिडिओ मी बनवत आहे। अशी लाडवा कैरी आणायची लोणच्यासाठी। पूर्ण कैरीला एकही डाग नाही पाहिजे, चिकाचा डाग जो असतो तो नाही पाहिजे कैरीला, एवढं ध्यान द्या। ह्या कैरीचं साल पातळ असतं आणि दळ खूप असतो त्याला, आतमध्ये जो गर असतो त्याला दळ म्हटलं जातं। ते दळ खूप असतो, त्याच्यामुळे हे लोणचं चवीला खूप छान लागतं। कैरी आंबट खूप असते ही, त्यामुळे ह्याचं लोणचं छान लागतं। ही बघा, अशीच कैरी सर्व आणायची आहे। चिकवाला डाग जर थोडासा असेल तर तेवढा भाग तुम्ही काढून टाका आणि मग ती कैरी लोणच्याला वापरा। आता ह्या कैऱ्या आपण एक 5 मिनिटं अजून पाण्यात ठेवायच्या आहेत आणि मग त्या बाहेर कोरड्या फडक्याने पुसायच्या आहेत आणि पंख्याखाली वाळवायच्या आहेत आणि मग विळीवर चिरायच्या आहेत आणि मग घालायचं आहे आपल्याला लोणचं। त्यासाठी आता आपण तेल तापवून घेऊया। याला साधारण एक लिटरची पिशवी पूर्ण तेलाची लागणार आहे, कारण ह्याला तेल भरपूर लागेल। आता आपण तेल तापवून घेऊया आणि मग या कैऱ्या पुसून घेऊया आणि बघूया लोणचं। लोणच्याचा व्हिडिओ माझा 2दा अपलोड झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी केपराचा मसालाही घालणार आहे आणि माझा थोडा घरगुती मसालाही घालणार आहे। दोन्ही एकत्र करून मी लोणचं तयार करणार आहे। हे पहा, आपण लोणच्यासाठी तेल तापवून घेत आहोत। मी त्याच्यात मोहरी घालून घेतले आहे। तेल बरोबर 1 पिशवी आहे, हे 4 किलो कैऱ्या आहेत। मोहरी तडतड झाली की त्याच्यात हिंग घालायचा आहे। हिंग चांगला मोठा 1 चमचा लागेल, आपला खायचा मोठा चमचा। आता हा हिंग जळता कामा नये, एवढं एक ध्यानात घ्यायचं। तुम्हाला असा अंदाज नसेल तर एक डायरेक्ट मोठा चमचा भरून घ्या, खायचा मोठा चमचा, आणि मग तो घाला। गॅस मी आता मोठा केला आहे, पण आता मी गॅस बंद करत आहे। जे तेल तापलेलं आहे त्याचा जो ताव आहे तेवढा ह्याच्यावर तो हिंग होऊन जाईल। इथे मस्त सुवास आलेला आहे। ह्याच्यात काही घातलं नाही आहे, फक्त मोहरी आणि हिंग घातलेलं आहे। आता हे पूर्णपणे गार व्हायला पाहिजे आणि मग आपण हे लोणच्यावर घालायचं आहे। त्याच्यात हळद तिखट काही घातलेलं नाही। या रंगावरच ठेवायचं। हे बघा, जळलेलं नाही अजिबात, कुठेच जळलेलं नाही। फक्त हिंग घातलात तरीही चालेल। मोहरी तुम्हाला जर आवडत नसेल, नाही घातलीत तरी चालेल, पण मोहरी घातलीत तर ती फुटायला पाहिजे, एवढं एक ध्यानात घ्या। हे पहा, आपण कैऱ्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। या पद्धतीने आपण फोडी करून घेतलेल्या आहेत। आता हा मसाला मी घरचा मसाला आणि केपराचा मसाला असा मिक्स केलेला आहे, हा आपण ह्याच्यात घालून घ्यायचा आहे। घरचा मसाला तुम्हाला बघायचा असेल तर अश्विनी चॅनलवर कैरीचं लोणचं हा व्हिडिओ मी 2दा अपलोड केलेला आहे। हा बघा, हा कैरी मसाला मी 1 पाकिटच घातला आहे, केपराचा आहे हा मसाला। आणि ह्याच्यात आता फक्त मीठ घालत आहे। फक्त मीठ भाजून घेतलेलं आहे। मीठ भाजून घ्यायचं लोणच्याला, म्हणजे लोणचं आपलं टिकतं, म्हणजे त्याला जे पाणी सुटतं ते सुटत नाही, म्हणून मीठ नेहमी भाजून घ्यायचं। मी बरणीभर मीठ नेहमी भाजून ठेवते, कारण लोणचं मला एकदा करून पुरत नाही। माझी ऑर्डर जशी असेल त्याप्रमाणे मी लोणचं बनवते, त्यामुळे बरणीभर मीठ मी भाजून ठेवलेले असते। आता हे आपण असं सारखं करून घेऊया आणि आपलं तेलही गार झालेलं आहे। हे पहा, आपण मगाशी जे तेल गरम केलं तेही आता थंड झालेलं आहे। आपण हे त्याच्यात घालून घ्यायचं आहे आणि आपलं बनलं मग कैरीचं लोणचं। हे पहा मंडळी, आपलं लोणचं तयार झालेलं आहे। हे आपण आता असंच रात्रभर ठेवायचं आहे आणि उद्या छोट्या छोट्या बरण्यातून भरायचं आहे। ज्यांची ऑर्डर आहे त्यांना आपण हे द्यायचं आहे। आता हे रात्रभर असं का ठेवायचं, तर ह्याच्यामध्ये तेल घातलं आहे, ते आपल्याला कमी पडलं का ते कळेल, मसाला कमी पडला का ते कळेल, तर ते आपण लगेच उद्याच आपण घालू शकतो दुसऱ्या दिवशी। हे थोडंसं एक 4-5 तास असं ठेवायला पाहिजे, म्हणजे ह्याच्यात तेल मुरेल, मसाला मुरेल, मीठ मुरेल आणि मग आपल्याला लोणच्याची चव खरी कळते।
अश्विनी स्टाईल लोणचं भरून बघा एकदा आणि खाऊन बघा. लोणच्याचे व्हिडिओ माझे अपलोड झालेले आहेत. थोडंसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मी लोणचं भरत असते, ते बघून घ्या अश्विनी चॅनलवर जाऊन. हे पहा, आपलं रसरशीत लोणचं तयार झालेलं आहे. ते रात्रभर मी असंच ठेवलेलं होतं, कारण का त्याच्यात मसाला, मीठ, तेल कमी झालं का बघण्यासाठी. पण तेलही आपलं भरपूर आहे, मसालाही भरपूर आहे. या प्रकारात आपलं लोणचं ऑर्डरचं तयार झालं आहे. ते आता आपण पाठवायचं आहे. असे बनले आहे आपले तिखट चटकदार लोणचे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.